परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी 12व्या शतकाच्या अंतिम दशकात महानुभाव पंथाची स्थापना केली. पुढे श्री नागदेव आचार्यांनी या पंथाची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी हे कार्य पुढे चालवलं. काळाच्या ओघात या तेजस्वी परंपरेत थोडी शिथिलता येणं स्वाभाविक होतं. पण पुढे महंत्या, मानापमान या गोष्टींचं अवास्तव महत्व वाढू लागलं. दिग्गज पूर्वजांनी उभारलेल्या पंथरूपी भव्य मंदिराचा एक एक तत्वरूपी चिरायुचिरा निखळू लागला. विधींचं स्वरूप पालटू लागलं. अशा प्रकारे पंथाचं सारं वैभव कलियुगाच्या ग्रीष्मात कोमेजू लागलं. साऱ्यावर एकच उपाय होता. वाट चुकलेल्या या साधकांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रचंड कर्तृत्वशाली सबळ नेतृत्व हवं होतं. म्हणून देवानं आपला पुत्रच प्रेषित म्हणून धाडला आणि महानुभाव पंथाच्या क्षितिजावर एका ज्ञान सूर्याचा उदय झाला. 2 जानेवारी 1943 मार्गशीर्ष वद्य एकादशीचा दिवस. शहादा तालुक्यातील कवठळ या गावी राहणारे एक प्रतिष्ठित सत्पुरुष सोमजीभाई पाटील आणि त्यांच्या पत्नी काशीबाई या पुण्यशील दाम्पत्याच्या उदरी पूज्य श्री बाबांचा जन्म झाला. सहसा पहिल्या अपत्याचा जन्म मामाच्या घरीच होतो. म्हणून बाबांचा जन्म मामाच्या गावी पुढावत इथे झाला. बाबांचं नाव नारायण ठेवण्यात आलं. मुळातच बाबा हुशार, अभ्यासात सतत अग्रेसर. एकीकडे शालेय शिक्षण आणि दुसरीकडे घरी माता पित्यांचे वात्सल्यपूर्ण संस्कार यामुळे बाबांचं जीवन आकार घेत होतं. शाळेत असतानाच अभ्यासाखेरीज अवांतर वाचन करण्याची बाबांना आवड होती. त्यामुळे खूप पुस्तकं बाबांनी लहान वयातच वाचून काढली. वाचनाच्या आवडीमुळे बाबांनी अनेक धार्मिक ग्रंथांचं वाचन केलं. त्यामुळे बाबांची वैचारिक बैठक तयार होत गेली. भौतिक सुखापेक्षाही जीवनात काहीतरी अत्याधिक महत्वपूर्ण आहे त्याचा शोध बाबांचं मन घेऊ लागलं. बाबांनी मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि घरात आर्थिक हातभार लावण्यासाठी नोकरी सुद्धा केली. बाबांचे वडील महानुभाव पंथाचे उपदेशी असल्यानं घरात पंथासंबंधित पुस्तकं होतीच. ती पुस्तकं वाचण्यासाठी उपदेश घेणं गरजेचं होतं. म्हणून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अतीव प्रसन्नतेनं गुरु बाबांनी म्हणजेच श्री अंकुळनेरकर बाबांनी बाबांना मंत्रदीक्षा दिली आणि बाबांचा उपदेश झाला. बाबांच्या जीवनातील तो दसरा खऱ्या अर्थानं हसरा झाला. उपदेश घेतल्यावर बाबांना आपल्या श्री गुरूंकडून भरपूर शास्त्र ऐकायला मिळालं. त्यामुळे संन्यास घेण्याचे विचार दिवसेंदिवस दृढावत होते. वैरागी वेश असलेल्या साधू संतांविषयी बाबांना विशेष आकर्षण होतं. असा आचार कुठे करून घेतला जातो याविषयी उत्सुकता होती. असा आचार पंथात श्री ऋषीराज बाबांच्या आश्रमात करवून घेतला जातो अशी आजोबांची कीर्ती बाबांनी ऐकली आणि त्यांच्याकडे जाण्याची बाबांनी मनोमन तयारी केली. पुढे श्री गुरूंची चिठ्ठी घेऊन बाबा पांचाळेश्वर या गावी आले. तिथे 4 ऑक्टोबर 1963 रोजी नितांत श्रद्धेनं, निस्सीम भक्तीनं बाबांनी आपलं जीवन पुष्प साधन दात्याच्या श्रीचरणी समर्पित केलं. श्री क्षेत्र पांचाळेश्वर गौतमीच्या सुरम्य तटावर वसलेलं एक छोटस गाव. चिरायू अवतार श्री दत्तप्रभूंच्या नित्य वात्सव्यानं परमपुनीत झालेलं हे महास्थान. श्री चक्रधर प्रभू आणि श्री गोविंद प्रभू या उभय अवतारांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं महातीर्थ. पंथाला आधारभूत ठरलेल्या दिग्गज आचार्यांची आणि संत महंतांची तपोभूमी. आपल्या अलौकिक आध्यात्मिक महत्वानं त्रेतायुगापासून भाविकांच्या मनपटलावर नोंदवलेलं एक नाव. या पवित्र तपोभूमीवर बाबांच्या तपाचा पहिला अध्याय आरंभला होता. बाबा आजोबांच्या सान्निध्यात राहू लागले. दीक्षेपूर्वीच
उपदेश गुरूंकडून बाबांचा सूत्रपाठाचा घोक झाला. आजोबांनी गीतेचा घोक देण्याचं ठरवलं. बाबाही लवकरच गीता मुखोद्गत करून पुढच्या अभ्यासाकडे वळले. पांचाळेश्वराच्या तपोभूमीत बाबांनी सुमारे 7-8 महिन्यांचा कालावधी व्यतीत केला. तिथून 1964 सालातील एप्रिल महिन्यात बाबा आजोबांसोबत रुद्धपूरला आले. रुद्धपूर नंतर पुढील काही वर्षांमध्ये मांजरोद वगैरे गावीही आजोबांचा चातुर्मास झाला. अशा प्रकारे बाबा आजोबांच्या सान्निध्यात सुमारे 8-9 वर्ष होते. श्री बाबांची गुरु परंपरा हा एक सुंदर योगायोग म्हणावा लागेल. तो योगायोग असा की बाबांचे उपदेश गुरु आणि विद्यागुरु दोन्ही एकाच परंपरेतले होते. बाबांचे उपदेश गुरु श्री दत्तराज बाबा आणि विद्यागुरु श्री ऋषिराज बाबा या दोन्ही दिग्गज ज्ञानी पुरुषांची ज्ञान परंपरा एकच आहे. ते कसं हे पाहू. भटोबासांच्या 500 शिष्यांपैकी 13 शिष्य मोठे अधिकरण झाले. त्यांची शिष्य परंपरा आज तागायत सुरू आहे. या 13 शिष्यांच्या त्या परंपरेलाच पंथात 13 आमनाय म्हणून संबोधतात. भटोबासांच्या प्रमुख 13 शिष्यांपैकी एक होत्या कमळाऊसा. यांच्या परंपरेलाच उपाध्ये आमनाय असं म्हणतात. भटोबासांचा संपूर्ण वंशवृक्ष हा अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. इथे आपण फक्त आपल्या बाबांच्या गुरुपरंपरेचा थोडक्यात विचार करू. त्या 13 आमनायांपैकी उपाध्ये आमनाय आणि कविश्वर आमनाय हे दोन्ही विशेष प्रसिद्ध असे आमनाय होत. त्यातही उपाध्ये आमनायाचं शास्त्र सर्वमान्य झालं. अशा या उपाध्ये आमनायातील 14व्या पिढीत आचार्यपदी श्री रामचंद्र बाबा शेवलीकर म्हणून एक महापात्र होते. श्री रामचंद्र बाबा शेवलीकर यांच्या अनेक कर्तृत्ववान शिष्यांपैकी भगतराज बाबा, कोल्हेकर बाबा, लक्कडकोटवाले बाबा हे प्रसिद्ध महापात्र होते. यांचे अनेक शिष्य झाले. त्यातील श्री लासूरकर बाबा, श्री जायराज बाबा, श्री बिडकर बाबा, श्री आबेराज बाबा, श्री दत्तराज बाबा धाराशिवकर, श्री विद्वंस बाबा ही नावे विशेष प्रसिद्ध. यापैकी श्री दत्तराज बाबा धाराशिवकर आणि श्री विद्वांस बाबा यांनी परंपरेनं आलेल्या शास्त्राला एक वेगळी ठेवण प्राप्त करून दिली. श्री धाराशिवकरांपासून सुरू झालेल्या व्याख्यान पद्धतीला धाराशिवकर शाळा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर श्री विद्वांस बाबांपासून सुरू असलेली व्याख्यान पद्धती पंडित शाळा म्हणून सर्वांना परिचित झाली. श्री दत्तराज धाराशिवकरांचे शिष्य श्री बल्लाळ बाबा, त्यांचे शिष्य श्री पाटोदकर बाबा, श्री पाटोदकर बाबांचे शिष्य श्री दर्यापूरकर बाबा अर्थात आपले आजोबा, जे आपल्या बाबांचे विद्यागुरु होते. अशा प्रकारे धाराशिवकर शाळेकडून वाहत आलेल्या ज्ञानगंगेचा बाबांना लाभ झाला. तसंच पंडित शाळेकडून वाहत आलेल्या ज्ञानगंगेचाही बाबांना लाभ झाला. तो कसा? श्री विद्वांस बाबांचे शिष्य पंडित बाबा, पंडित बाबांचे शिष्य श्री दर्यापूरकर बाबा पंजाबी, त्यांचे शिष्य श्री दत्तराज बाबा अंकुळनेरकर हे आपल्या बाबांचे उपदेश गुरु. यांच्याकडून नाममंत्र घेऊन बाबांनी पंथ प्रवेश केला. पुढे श्री दत्तराज बाबांच्या सान्निध्यात काही शास्त्राभ्यास सुद्धा केला. मग आपले बाबा संन्यास घेण्यासाठी पांचाळेश्वर इथे आले. श्री लक्कडकोटवाल्या बाबांच्या सान्निध्यात निर्वाळलेल्या 2 विद्वान आचार्यांनी निर्माण केलेल्या या दोन्ही शाखांचं शास्त्र अवगत असल्यामुळे बाबांच्या व्याख्यानाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. ब्रह्मविद्येच्या यथार्थ तत्वांची अद्भुत रत्न बाबांनी आपल्या डौलदार रसाळ वक्तृत्व शैलीत गुंफल्यामुळे अतिक्लिष्ट अशा या शास्त्रात अधिकाधिक सुगमता आली. पूर्वजांनी जपलेला हा अद्भुत ज्ञानरत्नांचा ठेवा बाबांनी इतक्या सुरेख रीतीनं आपल्यापर्यंत पोहोचवला. बाबांच्या या कार्याचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे. आजोबांच्या सान्निध्यातून वेरूळला आल्यानंतर बाबांनी विविध स्थानपोथ्यांचा अभ्यास केला आणि त्या परिसरातील जुन्या लोकांच्या भेटी घेऊन महानुभावीय स्थानांच्या यादीतून लुप्त झालेली वेरूळची स्थानं पुन्हा प्रकाशात आणली. संशोधन कार्याच्या सोयीसाठी तेथील यजमानांनी बाबांना 10x10ची झोपडी बांधून दिली. तिथे राहून बाबांनी पूर्ण लक्ष वेरूळच्या स्थान संशोधनावर केंद्रित केलं.
वेरूळच्या स्थानांचं संशोधन ही बाबांनी पंथाला दिलेली अद्भुत देणगी आहे. काळाच्या पडद्याआड गेलेला हा मौलिक ठेवा बाबांनी आपल्या अथक परिश्रमांनी पुन्हा प्रचारात आणला आणि संपूर्ण पंथीय जनतेला उपकृत केलं. बाबांच्या दैवी कार्याचा उल्लेख करताना वेरूळच्या स्थान संशोधनाचा हा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहावा लागतो. बाबांनी वेरूळहून मुक्काम हलवला, कारण साधकांची वाढती संख्या पाहता वेरूळ येथील जागा कमी पडू लागली. 1987च्या सुमारास बाबा चातुर्मास क्रमानं जाधववाडी इथे आले. जाधववाडीच्या यजमानांनी बाबांना आश्रमासाठी जागा दिली. इथे आश्रमाची निर्मिती झाली आणि आश्रमाचं उद्घाटन 27 एप्रिल 1990 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झालं. बाबांच्या तेजानं प्रभावित झालेले भारताच्या विविध प्रांतातील सहस्रावधी साधक सर्वसंग परित्याग करून बाबांच्या सान्निध्यात आले. या 34 वर्षांच्या अल्प कालावधीतच साधकांची संख्या तब्बल 2000हून अधिक वाढली. विविध क्षेत्रातील लोकांनी दीक्षा घेतल्यानं आश्रम व्यवस्थापनात खूपच सुसूत्रता आली. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, वकील, पोलीस अशी मोठी पदं भूषवलेले लोक आले. सुतार, गवंडी, इलेक्ट्रिशियन, वायरमन इत्यादी मुरलेले लोकही आले. सर्वांच्या मनपूर्वक सेवेमुळे आश्रम पूर्णपणे स्वावलंबी झाला. आलेल्या मंडळींपैकी जे निव्वळ अशिक्षित असतात त्यांनाही इथे अक्षर ओळख करवून देण्यात येते. संन्यास घेतलेली शिक्षक मंडळी हे कार्य मोठ्या आवडीनं करतात. एकूण काय तर वेरूळला बीजारोपण झालेली ती श्री देवदत्त झोपडी आज श्री देवदत्त आश्रम या नावाचा नुसता एक आश्रम नसून आध्यात्मिक शिक्षण देणारं सर्वांग परिपूर्ण असं महाविद्यालय आहे. बाबांच्या तपश्चर्येला लागलेलं अमृतमय रसाळ असं हे फळ सर्व साधकांच्या पारमार्थिक वाटचालीसाठी आवश्यक असं जीवनसत्व आहे. बाबांनी एकट्यानं आरंभलेला हा प्रवास आज हजारो साधकांच्या मोक्ष मार्गावरील वाटचालीसाठी प्रेरणा आहे. जरी श्री देवदत्त आश्रमाची स्थापना झाली तरी बाबांनी चातुर्मास भ्रमंतिकाही थांबवली नाही. खरं तर 2000 संतांचा हा विशाल समूह घेऊन दर महिन्याला नवीन गावी जाऊन वास्तव्य करणं हे सोपं काम नाही. हे एक मोठं आव्हान आहे. पण श्री मोठे बाबांच्या कुशल नियोजनामुळे हे अति कठीण कार्यही लीलया पार पडतं. आश्रमस्थ साधकांसाठी देखील चातुर्मास भ्रमंती महत्वपूर्ण आहे. पाणी बहता भला, जोगी भ्रमता भला. अर्थात जोगी माणसानं एका ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य करू नये. साधकाच्या या आचारावर लक्ष देत बाबांनी आपल्या शिष्य समुदायासह वर्षातील 6 मास महाराष्ट्रातील विविध भागात चातुर्मास केले. चातुर्मास 1975 ते 1990, चातुर्मास 1991 ते 1994, चातुर्मास 1995, चातुर्मास 1995 ते 96, चातुर्मास 1996 ते 97, चातुर्मास 1997 ते 98, चातुर्मास 1998 ते 99, चातुर्मास 1999 ते 2000, चातुर्मास 2000 ते 2001, चातुर्मास 2001 ते 2002, चातुर्मास 2002 ते 2003, चातुर्मास 2003 ते 2004, चातुर्मास 2004 ते 2005, चातुर्मास 2005 ते 2006, चातुर्मास 2006 ते 2007, चातुर्मास 2007 ते 2008, चातुर्मास 2008 ते 2009, चातुर्मास 2009 ते 2010, चातुर्मास 2010 ते 2011, चातुर्मास 2011 ते 2012, चातुर्मास 2012 ते 2013,
चातुर्मास 2013 ते 2014, चातुर्मास 2014 ते 2015, चातुर्मास 2015 ते 2016, चातुर्मास 2016 ते 2017, चातुर्मास 2017 ते 2018, चातुर्मास 2018 ते 2019, चातुर्मास 2019 ते 2020, चातुर्मास 2022, चातुर्मास 2022 ते 2023, चातुर्मास 2023 ते 2024, चातुर्मास 2024 ते 2025. त्या सर्व चातुर्मास भ्रमंतीमधील एक गाव फेस. नंदुरबार जिल्ह्यातील या गावी अनेक महानुभाव पंथीय कुटुंब आहेत. त्यापैकी सद्भक्त कैलासभाई चौधरी आणि त्यांच्या परिवाराच्या आग्रहाखातर बाबांचे सर्व मार्ग मंडळींसह या गावी आगमन झाले. बाबांचे आणि मार्गाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पुढे सुमारे महिनाभर बाबांचं या गावी वास्तव्य होतं. या गावातील सर्व लोक परंपरेनं चालत आलेला आपला पंथीय देवधर्म अत्यंत काटेकोरपणे पालन करतात. दैनिक देवपूजा, पोथी वगैरे विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हजेरी असायची. ग्रामस्थांच्या सश्रद्ध आणि सौजन्यपूर्ण वागणुकीनं बाबा अत्यंत प्रसन्न झाले. मार्ग मंडळींनाही ग्रामस्थांचं कौतुक वाटलं. संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या उपदेशी मंडळींमध्ये एक आध्यात्मिक चैतन्य प्रवाही ठेवण्याचं कार्य या चातुर्मास भ्रमंतीमुळे सहज साधलं. चातुर्मासाच्या योगानं लाभलेल्या सत्संगामुळे उपदेशी माणसाला चतुर्विध साधनापैकी महत्वपूर्ण अशा चेतन साधनाविषयी आस्था वाढली. साऱ्या अडचणींवर मात करून आजवर ही चातुर्मास व्यवस्था अखंडितपणे चालू आहे. बाबांचं हे सातत्य विशेष प्रशंसनीय आहे. चातुर्मासानिमित्त मार्ग ज्या भागात जातो त्या भागातून परत येताना त्या परिसरात असणाऱ्या आश्रमातील, मठा मंदिरातील साधू संतांना अन्नदान करण्याचा उपक्रम बाबा कित्येक वर्षांपासून करत आहेत. भाविक जन आपापल्या परीनं श्री गुरुपूजनाचं औचित्य साधून बाबांविषयीचा आपला भाव व्यक्त करतात. काही हत्तीवरून बाबांची मिरवणूक काढतात, तर काही रजत तुला करून आणि सुवर्ण मुकुट अर्पून आपले भाव बाबांच्या चरणी वाहतात. नाना प्रकारच्या अमूल्य रत्नांनी बाबांचं पूजन करतात. असे निमित्त विधीच्या योगाने प्राप्त झालेले द्रव्य लवकरात लवकर विनियोगी लावावे आणि वर्षा ऋतूत मनसोक्त बरसून रिक्त झालेल्या मेघासारखं आपण हलकं व्हावं, हे बाबांना आवडतं. कोरोना काळात साऱ्या जगात आर्थिक तंगी होती. मार्गात भेटायला येणाऱ्यांना मज्जाव होता. अशा अडचणीत बाबांनी मार्गाचा अर्थव्यवहार सांभाळणाऱ्या कारभाऱ्यांना स्पष्ट सांगितलं
की आपण कोणाला काहीच मागायचं नाही. आपल्या निमित्त विधीचं द्रव्य आधी विनियोगी लावा. त्यानुसार निमित्तीच्या द्रव्यातूनच मार्गाची औषधं वगैरे आणली गेली. हा सारा खर्च बाबांकडून होता. प्राप्त विधीसाठी द्रव्य मिळेल या परमेश्वरी वचनावर कसा दृढ विश्वास ठेवावा हे बाबांकडे पाहून लक्षात येतं. बाबांनी निस्पृहता शिकवली, ती केवळ शब्दांनी नाही तर ती प्रत्येक वेळी आपल्या कृतीत आणून दाखवली. चातुर्मास भ्रमंती ही एक परीक्षा असते. वर्षा ऋतूमध्ये जाधववाडी आश्रमात सुरक्षित ठिकाणी असलो तरी चातुर्मासाच्या काळात मार्ग बाहेर असताना हा पाऊस भेटायला येतोच. त्या काळात मार्गाची थोडी गैरसोय सुद्धा होते, पण बाबांच्या शुभचिंतनानं ते संकटही कधी संकट वाटत नाही. अशा परिस्थितीत सर्व मंडळींनी बाबांना आग्रह केला की बाबा आपण गावात जावं, पण बाबांनी कोणाचंही ऐकलं नाही. मार्ग मंडळींची साथ सोडून जाणं बाबांना कधीच पटलं नाही. सारं जग जेव्हा करोनाच्या संकटामुळे धास्तावलेलं होतं तेव्हा मार्ग लातूर जिल्ह्यात राठोडा या गावी होता. कोरोनाच्या प्रभावानं आश्रमावर विविध निर्बंध लावण्यात आले होते. अशा परिस्थितीत जाधववाडीला जाणंच योग्य वाटत होतं, पण स्थलांतरासाठी शासनाकडून अनुमती मिळत नव्हती. स्थलांतराचा हा यक्ष प्रश्न सोडवणं त्या काळी पंतप्रधानांच्याही हाती नव्हतं. अखेर बाबांच्या हाकेला देव धावला. स्थलांतराला अनुकूल अशी परिस्थिती देवानं निर्माण केली. भयंकर पाऊस पडला. त्या पावसात मार्गाला तिथे ठेवणं चुकीचं आहे याची जाणीव तत्कालीन शासनाला झाली आणि परताईचे बाधे दूर होऊन मार्ग सुखरूप जाधववाडीला पोहोचला. बाबांच्या स्मरणाचं, शुभ आशीर्वादाचं अभेद्य कवच सतत मार्गाभोवती असल्यामुळेच मार्ग मंडळी त्या महासंकटातूनही तरून गेली. बाबांचा देवाला किती अभिमान आहे हे पदोपदी दिसून येतं. मार्ग जाधववाडीत असो की चातुर्मासानिमित्त बाहेर जावो, चातुर्मासात पाऊस येवो की इतर कुठलाही नैसर्गिक प्रकोप हो, मार्गाच्या पोथी पानाला कधी खंड पडणार नाही याकडे बाबांनी विशेष लक्ष पुरवलं. पोथी हे जणू मार्गाच्या आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असं एक रसायन आहे आणि ते मार्गाला सतत मिळावं याविषयी बाबा नेहमी काळजी घेतात. महानुभाव तत्वज्ञान हा अतिक्लिष्ट विषय आहे. आतापर्यंतच्या सर्वच आचार्यांनी परंपरागत पद्धतीचा अवलंब करून ज्ञानाचा हा वारसा आपल्या पुढील पिढीला सुपूर्द केला. परंपरेनं चालत आलेल्या व्याख्यानात बाबांनी स्वतःच्या चिंतनाची अद्भुत भर टाकली. काव्यग्रंथांचं व्याख्यान करण्यासाठी बाबांना कोण्या शब्दकोशाचा आधार घ्यावा लागत नाही. बाबा स्वतःच एक विशाल शब्दसागर आहे. व्याकरणाची सूक्ष्मातिसूक्ष्म जाण असल्यानं गीता असो वा इतर काही महानुभावीय संस्कृत स्तोत्र असो, बाबा त्या ग्रंथाचं सुलभ भाषांतर करून त्यात आपल्या ओजस्वी वाणीनं अमृताची गोडी संचरतात. बाबांनी आम्हाला जे शास्त्र दिलं ते पोथीच्याही पलीकडचं आहे. पोथीतल्या हस्तलिखित शब्दात बाबांनी आपल्या विद्युल्लते समान प्रत्ययाचा आणि चिंतनाचा जणू काही अर्क मिसळलेला असतो. म्हणूनच ते शब्द काळजाचा ठाव घेतात. बाबांचे हे उपकार आजन्म शिरी वाहण्यासारखी धन्यता कशातच नाही. पोथी पानाद्वारे मार्गाचं आध्यात्मिक स्वास्थ्य जपलं जातं. त्या आध्यात्मिक स्वास्थ्या इतकंच मार्गस्थांच्या शारीरिक स्वास्थ्याकडेही बाबा जातीनं लक्ष घालतात. मार्गातील दशावंत तपस्विनी साधकांना प्रकृती संबंधानं उद्भवणाऱ्या काही अडचणी असतील तर दवाखान्यात जाण्यात त्यांना संकोच वाटायचा. म्हणून बाबांनी स्वतःच होमिओपॅथी उपचार सुरू केले. बाबांनी त्यांचा बारकाईनं अभ्यास केला आणि मार्गातच प्रथम उपचार आरंभले. पुढे परिवार अधिक वाढला. त्यांच्यावर सतत उपचार करून होमिओपॅथी औषध योजनेतील बाबांचं कौशल्यही दिवसेंदिवस वाढत गेलं. फक्त लक्षण सांगायचा अवकाश आणि बाबा तात्काळ त्याला योग्य ते औषध सुचवायचे. आज आश्रमातील साधकांची संख्या एखाद्या मोठ्या गावाच्या लोकसंख्ये एवढी झाली आहे. गावात जशी विविध प्रकारचे उपचार पुरवणारी केंद्र असतात तशी आश्रमातही झाली आहेत. आश्रमाच्या या वैद्यक विभागाचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे.
बाबांनी सेवा शुश्रूषेचं हे बीज प्रत्येकाच्या हृदयात आपल्या शब्दांनी लावलं आणि त्या बीजाला आपल्या कृतीनं जणू खतपाणी घातलं. स्वतः शुश्रूषेचा हा प्रेमदायक विधी एखाद्या मातेच्या निष्ठेनं अत्यंत आत्मीयतेने केला. त्यामुळेच बाबांच्या शब्दातली ती बीजरूपता शिष्यांच्याही मनात कार्यरूप झाली. बाबांच्या मार्गातील परिवारावर बाबांचे जे स्नेह, जी आपुलकी, तीच इतर सर्वच अच्युत गोत्रियांप्रतीही आहे. ऐसाही आळविले या स्वभावे, प्रियतेची बोले सुहावे, एखादे या शोच्या प्रती लवे न्यूनवृत्ती. या ओव्यांमधून वर्णिलेली ती न्यूनवृत्ती अशा भेटकाळात आपल्याला बाबांच्या ठाई पाहायला मिळते. आज पंथातील सर्वश्रेष्ठ अधिकरण म्हणून बाबा सर्व परिचित आहेत. त्यांच्या तोलामापाचं कोणी सत्पात्र समोर आलं तर त्यांच्यासाठी बाबांनी उत्थापन द्यावं, अर्थात आसनावरून उठून त्या पात्राची भेट घ्यावी, हे व्यवहार्य आहे. परंतु इतर सर्वसामान्य भिक्षुकासाठी ही औपचारिकता पाळलीच पाहिजे असं काही नाही. अशाही परिस्थितीत त्याला भेटण्यासाठी बाबा जेव्हा उठून त्याला सन्मुख होतात तेव्हा तो कोण्याही जाणकार भिक्षुकासाठी अमृततुल्य असा सन्मान असतो. भेटकाळात त्यांच्याविषयी बाबांच्या वर्तनातून पाझरणारे सादर स्नेह पाहून आलेल्या अभ्यागताला कृतकृत्य वाटते. तो मंगल अवसर पाहण्यासाठी भिक्षुकांची दाटी झालेली असते. अशा या सुंदर मेळाव्यात बाबा आणि त्या अभ्यागतांचा तो भेटकाळ एक सुखद सोहळा असतो. भेटकाळादी अशक्त शुश्रूषा या विधींच्या माध्यमानं बाबांनी जशी माणसं जपली, त्यांचे शारीरिक, मानसिक, भावनिक बंध जपले, तसेच संशोधन कार्याद्वारे शास्त्र जपले. साहित्य संशोधन हा बाबांच्या जिव्हाळ्याचा विषय. महानुभाव साहित्य ही एक हिऱ्यांची खाण आहे. या खाणीतून साहित्याचे हिरे शोधून काढणं हे मोठं जिकिरीचं काम. शोधलेल्या त्या साहित्यरूपी हिऱ्यांना संशोधनाचे, संपादनाचे पैलू पाडणं हे त्याही पेक्षा अवघड कार्य. पण बाबांनी आपल्या उपजत बुद्धिमत्तेला प्रचंड व्यासंगाची जोड देत हे कार्य लीलया केलं. सर्वात आधी लीळा चरित्राचं संशोधन करून संपूर्ण पंथीय जनतेला आपल्या हक्काचं असं एक प्रमाणित लीळा चरित्र उपलब्ध करून दिलं. त्यानंतर पूज्यश्री बाबांकडून संशोधनाचा हा वारसा घेऊन बाबांच्याच मार्गदर्शनानं विविध ग्रंथांचं संशोधन केलं गेलं. रुद्धिपूर चरित्र, स्मृतिस्थळ, अन्वयस्थळ इत्यादी गद्य ग्रंथांचं आणि श्री उद्धव गीता, ज्ञानप्रबोध, गद्यराज आदी पद्य ग्रंथांचंही संपादन केलं. सिद्धांत भास्कर, राजभद्र वगैरे शास्त्रीय ग्रंथांचं संशोधन करून संपादनही बाबांच्याच देखरेखीखाली झालं. बाबांच्या या संशोधन कार्याविषयी सांगावं तितकं कमीच आहे. संशोधन कार्य हा विद्वान मंडळींचा विषय आहे. बाबांनी संशोधन कार्यात दिलेलं योगदान त्या विद्वानांच्या लक्षात येईल. पण सर्वसामान्य भाविक जनांसाठीही बाबांचं योगदान फार महत्वाचं आहे. त्यातील एक महान कार्य म्हणजे श्री दत्त जयंतीचा कार्यक्रम. दादरा नगर हवेली, ठाणे, गुजरात या 3 प्रांतातल्या बहुसंख्य उपदेशी लोकांच्या उपदेशाला बाबा निमित्त आहेत. अनंतराज बाबा त्या प्रदेशात दीर्घकाळ राहिले. त्यांनी आपल्या परीनं त्या भागात उत्तम प्रकारे धर्मप्रचार केला. पुढे अनंतराज बाबांनी आपल्या परिवाराला श्री बाबांचा परिचय करवला. अनंतराज बाबा देवदर्शनाला गेल्यावर त्या भागातील सर्वांसाठी श्री बाबांचाच आधार होता. बाबा दरवर्षी त्या भागात श्री दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला जातात. वर्षभरातून त्या लोकांना त्यांच्या प्रदेशात घडणारी ही एकमेव भेट. परंतु या भेटीतच वर्षभर पुरेल अशी शास्त्ररूपी शिदोरी हे लोक आपल्या गाठीशी बांधून घेतात. दरवर्षी या भागात बाबांचे हजारो उपदेश होतात. आपल्या पुढे 50-50च्या गटागटानं उपदेश घेऊ इच्छिणाऱ्या नव्या लोकांना बसवून बाबा पंथाचे नियम समजावून सांगतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर पंथ प्रवेश अन्यत्र कुठे पाहायला मिळणार नाही. या लोकांनी बाबांच्या मुखातून प्राप्त झालेल्या ज्ञानामृताच्या आधारे आपली जीवनशैली संपूर्णपणे बदलून टाकली. व्यसनांचा त्याग केला, शिक्षणाचा पुरस्कार केला. आपल्या कष्टांना परमेश्वरी भक्तीची जोड देत त्यांनी जणू काही आपलं प्रारब्धच बदलून टाकलं. याचं सार श्रेय फक्त आणि फक्त बाबांनाच द्यावं लागेल.
श्री दत्त जयंती सारख्या कार्यक्रमातून निरूपण करून बाबांनी मनामनात धर्म जागृत ठेवला. त्या धर्माला आधारभूत अत्यंत महत्वपूर्ण असं साधन म्हणजे स्थान. त्या स्थानांचं जतन करणं ही प्रत्येक साधकाची जबाबदारी आहे. बाबांनी आजवर अनेक स्थानांच्या जीर्णोद्धाराचं कार्य करून पंथ सेवेच्या या कामात आपलं महत्वपूर्ण योगदान दिलंय. स्थान जीर्णोद्धार करताना काही तात्विक बाबींकडे लक्ष देणं अत्यावश्यक असतं. त्यातली महत्वाची बाब म्हणजे स्थानाची यथास्थिती कायम ठेवणं. बाबांनी केलेल्या स्थान जीर्णोद्धाराचा विषय निघाला की कानडगाव, जामगाव इत्यादी कित्येक स्थानांची नावं समोर येतात. पण त्यातील विशेष उल्लेखनीय असं कानडगाव. बाबांनी जी स्थानं बांधली त्यात तत्वाला कुठेही मुरड न घालता स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं जे अधिक योग्य असेल ते कार्य केलं. बाबांच्या स्थान जीर्णोद्धार कार्यातील कळस म्हणजे श्री क्षेत्र रुद्धिपूर. काही वर्षांपूर्वी रुद्धिपूरच्या स्थानांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. ज्या ज्या स्थानांना डागडुजीची आवश्यकता होती त्या त्या स्थानांची डागडुजी करण्यात आली. महालक्ष्मी, उतरंड विहीर अशा काही स्थानांवर नव्यानं मंदिरं बांधण्यात आली. रुद्धिपुरातील अनेक स्थानांवर सोन्याचे कळस चढवून बाबांनी आपल्या स्वप्नपूर्तीचे ते ऐतिहासिक सुवर्ण क्षण संस्मरणीय केले. स्थान संरक्षणाबाबत किती आवड असावी, कशी दक्षता घ्यावी, काय काळजी घ्यावी अशा अनेक गोष्टी बाबांनी आपल्या व्याख्यानांमधून जनमानसात रुजवल्या आणि त्यासोबत स्वतः देखील हा आचार करून भावी पिढीला एक महान आदर्श घालून दिला. तर ह्या स्थानांचा जीर्णोद्धार कार्य ज्यांनी केला ते आमची मंडळी, त्यांचं कौतुक मी आधीच म्हटलं होतं की जाधववाडीच्या लोकांचं आणि याच्याशी संबंधित लोकांचं तुम्ही कौतुक करू नका, नाही का. ते त्याच्याशी साठी केलेलंच नाही, त्यांनी ते केलेलं आहे केवळ देवासाठी. ते निष्काम बुद्धीने केलेली सेवा आहे. ज्यांनी आर्थिक मदत केली ते आणि ज्यांनी शारीरिक कष्ट, ते आमचे साधू संत ते आता आमचीच आहे आणि त्यांना शाबासकी देणं म्हणजे आमचीच पाठ आम्ही थोपटून घेणार, नाही का. पण यजमान मंडळांचं एक कौतुक करण्यासारखं गोष्टी आहे की अशा ठिकाणी मानभाऊ लोक कधी कधी प्रतारणा करतात यजमानांना. अरे अन्नदान करावं, एक चुडामातीमध्ये घाल देतात पैसे असं म्हणणारी महानुभाव साधू असतात. पण त्या सर्व विरोधांना म्हणा, त्या याला न जुमानून बिचाऱ्यांनी फार मदत केली. आता त्यांची नावं सर्व ते देवदत्त मुनी सांगतील नंतर, बरं का. मग आता या सर्वांना मी सांगतो, या सर्वांना यांच्यासाठी म्हणतो मी नेहमी कधी कधी आमच्या लोकांना ग्रीटिंग वर्स एक लिहून देत असतो. मेरे हमराह आबिद है खुदाया, उनको उनकी इबादत का सिला दो. म्हणजे काय, माझ्याबरोबर चालणारे हे सगळे लोक आबिद आहे म्हणजे तुझे भक्त आहेत. यांना यांचा इबादतचा, यांच्या उपासनेचा देवा शिला म्हणजे बक्षीस द्या, भरपूर इनाम भरपूर द्या आणि बरोबर त्याच्याबरोबर अशाच इष्टक्रिया घडवून त्यांना प्रेमाला पात्र करा. सर्वज्ञ श्री मध्यान्नीच्या सूर्याला एका कटाक्षात उघड्या डोळ्यांनी कोणी एकटक पाहू शकत नाही. त्याचं तेज डोळ्यांमध्ये सामावत नाही. हिमालयाची उत्तुंग शिखरं एका नजरेत पाहणं कोणालाच शक्य नाही. समुद्राविषयी तसंच म्हणावं लागेल. त्याची खोली अथवा त्याचा विस्तार तोही आपण एका नजरेत पाहू शकत नाही. या भव्य दिव्य गोष्टींचा नजरेच्या आवाक्यात आहे तेवढाच भाग आपण पाहू शकतो. त्यावरच समाधान मानावं लागतं. हाच प्रकार बाबांच्या संपूर्ण जीवन चरित्राविषयी आहे. बाबांचं चरित्र समजून घ्यायला बाबांसारखे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्वच हवे. ब्रह्मविद्येच्या 2-4 शब्दांची जाणीव झाल्यानंतर बाबा जे काही कळले ते एखाद्या कवडशातून आलेल्या सूर्यकिरणांसारखे अत्यल्प. कुठे तो सहस्त्र रश्मी सूर्य आणि कुठे त्या कवडशातून दिसणारे ते 2-4 प्रकाश किरण. पण त्या कवडशाकडे पाहून सूर्याच्या तेजाचा नाममात्र का होईना अंदाज तरी बांधता येतो. तसं या माहितीपटातून बाबांचं चित्र रेखाटण्याचा एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे. यस्मिन देशे वसेत ज्ञानी योगी स्वाध्यात्म चेतसः तन्मंडलम पवित्रम च प्रयाती निमिषात ध्रुवम. अर्थात ज्या देशात एखादा ज्ञानी योगी वास्तव्य करतो तो देश पवित्र आहे आणि लवकरच तो देश आढळ असा उत्कर्ष साधू शकतो. अशा शब्दात ज्ञानी, योगी, संन्याशी यांची विचारवंतांनी प्रतिष्ठा केलेली आहे. एका संन्याशियाची ही महती की तो देश पवित्र करायला समर्थ आहे.
बाबांनी असे हजारो योगी घडवले. बाबांचं हे कार्य एका देशालाच नाही तर संपूर्ण मानव जातीला उपकारक आहे. बाबांच्या या अद्भुत कार्याला कोटी कोटी मानवंदना.